जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। छावा ग्रुपच्या भव्य कबड्डी स्पर्धेत जय हिंद इचलकरंजी संघ ठरला प्रथम क्रमांकाचा मानकरी। येथील छावा ग्रुप आयोजित स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील स्मृती चषक भव्य 70 किलो कोल्हापूर जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने निमंत्रित कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली। 3 दिवस रंगलेल्या या स्पर्धेत कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील 16 नामांकित संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली। अंतिम सामन्यात जय हिंद इचलकरंजी संघाने उत्कृष्ट चढाया व भक्कम बचावाच्या जोरावर विजेतेपद पटकावत प्रथम क्रमांक मिळवला। जय शिवराय हेरले संघाने द्वितीय क्रमांक मिळवला, तर जय हनुमान बाचनी व बाल शिवाजी शिरोळ संघांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आले। स्पर्धेतील विजेत्या संघांना अनुक्रमे 25,000, 21,000 आणि 15,000 रुपयांची रोख पारितोषिके युवा नेते वरुण पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले। यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील, माजी आमदार उल्हासदादा पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, शिरोळचे माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, वीरशैव बँकेचे संचालक वरुण पाटील, पंचायत समिती सदस्य सीमा म्हैसाळे, नंदकुमार पाटील, विठ्ठल दुधाळे आदी जण उपस्थित होते। तसेच स्पर्धेच्या वेळी अष्टपैलू खेळाडू सुहास मोहिते, जय हिंद संघ इचलकरंजी, सर्वोत्कृष्ट खेळाडू मेसी उर्फ दर्शन थोरात, जय शिवराय हेरले, उत्कृष्ट पकड सुमित चुडमुंगे, बाल शिवाजी शिरोळ या खेळाडूंना गौरवण्यात आले। यावेळी खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळाचे कौतुक करत उपस्थितांनी स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल छावा ग्रुपचे अध्यक्ष शकील मुल्ला, उपाध्यक्ष दादासू हलवाई, खजिनदार रणजित महाडिक, सचिव भरत मगदुम, इनफोर्स फाउंडेशनचे अध्यक्ष दिग्विजय ढवळे, प्रकाश कळंत्रे सर, प्रदीप बनगे सर, संतोष बेनाडे, महेश गायकवाड, विकास पाटील सर, विशाल सूर्यवंशी आदींसह छावा ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांचा विशेष कौतुक केले। या स्पर्धेकरता सामनाधिकारी म्हणून विश्वास चौगुले, विजय सावंत, धनाजी गावडे, धीरज ठाणेकर, अमोल म्हेत्रे, अमर शिंदे, कुबेर पाटील, रमजान देसाई, संभाजी गावडे, अभिजित पाटणे, अविनाश निकम, ऋषिकेश लोहार यांनी स्पर्धेच्या वेळी सामनाधिकारी म्हणून काम पाहिले। स्पर्धा पाहण्यासाठी अर्जुनवाड परिसरातील कबड्डी प्रेमींनी मोठी गर्दी केली होती। संपूर्ण स्पर्धेत रोमांचक सामने, टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषमय वातावरणात अनुभवायला मिळाले। जागृत जनमत न्यूज साठी अर्जुनवाडहून संपादक विनोद पाटील।